नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाच्या गट क व गट ड च्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्याच्या निकालासंदर्भात एक अपडेट आलेली आहे, ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरोग्य विभाग भरतीच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे। आक्षेप आणि हरकतीबाबतची माहिती या प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी म्हटलं आहे, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रावरती घेण्यात आल्या होत्या। 30 नोव्हेंबर 2023, 7 डिसेंबर 2023 आणि 12 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या होत्या। परीक्षा झाल्यानंतर TCS कंपनीकडून दिनांक 15/12/2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिंग ID वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती। त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकाच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 18 डिसेंबर 2023, 23 डिसेंबर 2023 एवढा कालावधी देण्यात आलेला होता। उमेदवारांच्या केवळ लॉगिंग अकाउंटवर लिंकवरून प्राप्त झालेल्या आक्षेप हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन उमेदवारांना त्यांचे लॉगिन ID वर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेल्या आक्षेप हरकती समितीमार्फत स्वीकृत केले गेलेल्या आहेत त्या पदांच्या सुधारित उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी देखील माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या पदासाठी किती हरकती आलेल्या आहेत याची माहिती येथे देण्यात आलेली आहे। यामध्ये पद आहे बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन, यासाठी 93 हरकती आलेल्या आहेत। ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरसाठी 132, केमिकल असिस्टंटसाठी 53 आणि काउन्सलरसाठी 11, डेंटल हायजिनिस्टसाठी 7, डेंटल मेकॅनिकसाठी 64, डायलिसिस टेक्निशियनसाठी 22, डायटिशियनसाठी 2 आणि ड्रायव्हरसाठी 95। याच पद्धतीने मित्रांनो, ग्रुप डी च्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी एकूण 6724 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। आरोग्य विभागामार्फत ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी पदे भरली जाणार होती यासाठी अशा टोटल 10,763 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। आता यापैकी कोणत्या हरकतींना TCS मार्फत मान्यता देण्यात येते याची अपडेट देखील लवकरच येईल। ती आल्याच्या नंतर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।